आता काय म्हणा, पहिले 2 नेले त्यानं. हो, आता म्हणजे पुरं सपास केलं वाटते, काहीच नाही ठेवलं वाटते. झालं का म्हणलं, घेतलं काही अजून राहिलं असेल तर घेऊन घे ना बाबू. काही पाहिजे असेल तर घे म्हणलं. काही लागते का अजून त्यातलं? बस झालं आता, बस एवढंच पाहिजे होतं मला. बस बस एवढंच मला पाहिजे होतं. राहिलंच काय त्याच्यात नाही. हो ना, किलोभर शेप किलोभर मोसमी पुरंच उचललं ना त्यानं. हो नाही नाही, घे ना अजून काही लागत असेल तर. हो घे घे, काही आहे का त्यात राहिलं का काही असं? हो घे म्हणलं, घे. आता नाही पाहिजे, बस झालं बस झालं. माझे 2 मला 2 जगन्यात 2 आणि संकेत 2. हो बस मावशी 2. अजून हो आबाजील 2. हो घेऊन जा ना, घेऊन जा ना. जा भाऊ जा, आता येऊ नको म्हणला. हो पहिले 2 नेले, आता हे घेतले. जा आता, जा. हो जा म्हणलं, कठीण काम झालं आता. निघा निघा. आता दाता करून तिकडे जाऊन नाही हो ना, सांग आता. असं वाटते 2 जांभळात द्या पण आता मारता येत नाही. उलीच्या लेकराला मारते म्हणून एवढे मोठे साहेब. एक शेप खाल्लं तर ती बुडी एक तशी आहे. अंगावर येते डायरेक्ट धावून. आता हे आले वाटते इकडे. अरे ये ना इकडे ना म्हणलं, इकडे म्हणलं. ते काय ते बाया सांग बसली गोष्ट सांगा ती. त्या बायाच्या काही सोडून नाही राहिला काय. इकडे म्हणलं जराशी. इकडे वारंवार आवाज देता. आता मी कसं विषय काढत होते त्यांना की दोघीपैकी एक जण जा, एक जण थांबा. तर तुम्ही आता वारंवार बोलून राहिले. काय झालं काय आता? ना ते तर विषय होईनच ना. दोघापैकी एक जण कोणतरी राहा म्हणा, नाही इतके जण थोडी जमणार आहे का एवढ्या खोली. 2200 रुपयात काय सर गावात राहता बा. मग हे फक्त या पोट्ट्यावर जरा ध्यान ठेवून जरा असं. आता येऊन गेलं ते अजून. तुला मगाच म्हणलं मी 200 पण नेले, आता त्यानं पुरेच नेले. खालचा रकाना खालीच केला ना पुरा. मग किलोभर मोसमी किलोभर शेप नेला, त्यानं 600 रुपये पुरेच्या कस केलं ना. चाल पोरग हालतो अजून इथं नाही. मला तिथं बसून अजून ते पोरग आता जात आलं. ते पापणी नाही लपकू देते पोट्ट. मग इकडे पाहिलं तिकडे खायला मग सांगता येत नाही पोट्ट. मग फसकन काही खिशात घाला तर निघायचं लेगाचं. जरा ध्यान ठेव त्याच्यावर. आता डबल इकडे येऊ नको त्याले. दरवाजा लावून घेते. बरं आता कोणाला लावून घेत जाईन मी. हो बरं ठीक आहे, मग येतो मी सांगतो त्याला विषय. लवकर एक जण म्हणतो बा तुम्ही कोणी तरी जा आता. लवकर विषय काढते आता. जास्त टाइमपास नको करू. 4-5 ला द्यायले. बस झाला आता. आणि त्या पोट्ट्यावर ध्यान ठेवतो मला. ते अडकीत तास सोप सुपर आहे. निरा बक्कीच मोरायला पडते. जाय तू आता पटकन. जा तेव्हा ती तिकडे जाय. लेकरं येते ना शाळेतून नाही. आता हे साहेब आले म्हणजे समजा आता 5 वाजले. तर आता हे लेकरं आता किती वाजता येते काय माहित बाबा. ते आले ना बाबा आता. हो काय म्हणते आले तिथे मग आम्ही चाललो म्हणा आता. आम्हाला आमचे नातू आले असतील म्हणा. लवकर निघणार म्हणा आम्हाला. बरं ताई आम्ही येऊ का म्हटलं आता. हो कसं मुलं आले असतील शाळेतून. आता साहेब आले तर आता ते आलेच असतील बहुतेक. खोलीत असतील, पाहत असतील कुठे गेले काय गेले. तर म्हटलं आम्ही येतो म्हटलं मग आता. हो ना थांबा ना तुम्ही 2 मिनिटं. कसं आता आतापर्यंत आपण कसं महत्वाचा विषय बोललोच नाही ना. तर आता मी काय म्हणत होतो तुम्हाला. आता तुम्ही झाल्या दोघी जणी. हो आता तुम्ही कसं दोघीपैकी एक जण कोण राहणार आहे ते तुम्ही ठरवा आता. मी तुम्हाला मगाशी बोलले होते सकाळी. पण तुम्ही काय अजून काही असं म्हणजे ठरवलं दिसत नाही मला. हो ना ताई, पण मी काय म्हणत होते. हो आता मी म्हटलं मावशीला किंवा तुम्ही जा. आता माझं कसं शिलाई मशीन आणलेली आहे सगळं. आता कसं माझं टापटीप पण होतं. तर आता हे म्हणतात की नाही म्हणतात मी काही जात नाही म्हणते. हो आता मी इथंच राहतो म्हणते. मग आता काय करा सांगा बा. कसं पण असं नाही मावशी, तुम्हाला जा लागेल ना. तुम्हाला जा लागेल म्हटलं. इथे इतके जण नाही चालणार या खोलीमध्ये. आता काय झिजते का तुमचं घर. एक बहीण आता माझ्या तुम्ही जर राहिलो शिल्लक तर 8 दिवसासाठी. इतक्या दाखवून राहिल्या. म्हणलं मी काही जात नाही बाबा. हो सांगून राहिले 8 दिवसासाठी आलेली आहे मी घरी मापोराले फोन करून सांगितलं मी काही येते रे बाबू. म्हणून मी काही आता जात नाही. हो म्हटलं बरं झालं तुम्ही. मी आवाज देणार होते. हे काय म्हणतात मावशी की म्हणतात मी जात नाही म्हणतात बा. हे ताई म्हणतात म्हणजे आम्ही आता ते शिलाईचं सामान आणलेलं आहे. आता कसं जाऊ मावशी कसं तुम्ही कसं काय कोणता विचार करून राहिले. दोघी जणी 2 लेकरं तिथं स्वयंपाक करायला 4 जण. हो त्यापेक्षा तुम्ही कामधंदे सोडू. काहीच गरज नव्हती ना. तर फक्त एक जण थांबा कोणी बी, एक जण चालले जा. बरं हो ना तुमचं सगळं बरोबर आहे. पण आता काय एक बाई आता शिल्लक असली तर काय झिजून राहिलं घर तुमचं. हो आता 8 दिवसाची गोष्ट आहे. मग तर आम्ही दोघी जाणार आहोत. मी तर काही जात नाही बाबा. हो या बाईला मला तू जाशील तू पाहतो. सांगा मी आता इतकं सामान घेऊन आले. आता मला जा वाटते का 8 दिवसात जाऊ द्या ना म्हटलं. राहतो आम्ही दोघी बी. काही हरकत नाही ना. हरकतचा विषय नाही इथं. हरकत म्हणजे कसं झालं 2 माणसं एक माणूस जरी वाढला ना तर इस्टिमेट वाढते नाही इथं. मग 4 बकेटा 6 बकेटा पाणी वाढते. दुसरी गोष्ट अजून कपडे लत्ते धुणं त्याच्यात पाणी जाते. बोरवेलचं पाणी जास्त, प्याचं पाणी जास्त लागते. सगळ्याच गोष्टी लाईन विद्युत हे ते सगळ्या गोष्टीत वाढ होते ना. म्हणून म्हटलं कसं आहे 2200 रुपयाने आम्हाला इतके जण जर समजा ठेवले तर मग काही असं आश्रमच खोलायला पुरते. मग बाबा काय करायचं आम्ही तर काही जात नाही आता. 8 दिवस तर राहतोच. तुम्हाला आता काय पुरो नाही पुरो इलाज नाही आमचा. आम्ही आता तिकडे बोलून बसलो. आता काय आम्ही जाऊ शकत नाही. असं कसं म्हणजे हे तुमचीच नका लावू ना. आमचंही ऐका ना काही. म्हणलं तुम्हाला जा लागन बा. एकाला तरी जा लागनच. ते काही सांगू नका. आम्ही दोघी जात नाही. हो दोघी आता राहतो म्हणजे राहतो. आता सगळं आमच्या कशा अडचणी आहेत. त्याने आता ते शिलाई मशीन आणलेली आहे. कपडे ते सर आणले. आता ते वापस जाऊ शकत नाही. मी तर बरं जातच नाही. आम्ही तर बरं झालं ते 11 महिन्याचा करार केला. नाही तर निघतही नव्हती वाटते बा घरातून इथं. बरं हे बा जाऊ द्या आता. काय आता इलाज नाही माय. 8 दिवसाचीच गोष्ट आहे ना. पण याच्यावर मी 1 दिवसही राहू देणार नाही. बस 8 दिवस. आता आजच्या दिवसापासून 8 दिवस पकडून घ्या तुम्ही. नंतर इथं 9वा दिवस मला दिसायला नाही पाहिजे तुम्ही. झालं ना. एक जण तरी जाच लागेल तुम्हाला. हो चालते ना भाऊ चालते. 9व्या दिवस आम्ही थांबत नाही. तेच बुडी येते ना. मग आम्हाला गरज आहे थांबायची. चालते आम्हाला कुठे रिकाम नाही. चालते मग काय हरकत नाही. आता काय करा मुजरच तेवढं आहे तर जायला तयारच नाही तर काय म्हणतास काय आता. राहा बाबा 8-10 दिवस आता. बरं राहा म्हणलं मावशी थोडंसं त्या मुलावर लक्ष ठेवा म्हणलं. ते लाईन पोरं काय की तुम्ही नातू संग आणला ते काय विनाकारण आणलं तुम्ही. त्याला नसतं आणलं त्याला पोहोचून द्यायचं असतं. हो त्याला त्याच्या बापाला फोन करा. त्याला मला घेऊन जाय म्हणा इथून. बाबा ते नाही म्हणलं ते जात नाही. माझ्यावर राहतच नाही ते करू. म्हणलं ते इथंच राहील. ते जर गेलं तर मग बस मला नाही गमत त्याला नाही गमत. म्हणलं ते इथंच राहते. आम्ही तर मेरी मुलगी की एकच टांग म्हणते बा नाही का. मेरी बिची तर मेरी बिपट. बरोबर ठीक आहे. फक्त लक्ष ठेवा म्हणलं. ते पोरगं कसं इकडे तिकडे हिंडत राहते का नाही. जरासं कसं असते घर आहे मोठं. इकडे जाय तिकडे जाय फालतू काही इचुकाटा हे ते. नाही ते काय भेट नाही कोणाला. काय भेट नाही. काही काळजी नाही त्याची. चला बाई म्हणलं चला येतो आम्ही. काही हरकत नाही. आपण म्हणून कुठं गेलो लेकरू
आता पाय बरं आता चहासाठी आवाज देऊन राहिलो म्हणलं बाबू कुठे गेलता म्हणलं तू हे शेपण की कुठून आणले म्हणलं हे विचारपूस करून आणले का उचलून आणले कुठून आणले कुठले म्हणलं मागून आणले ना फ्रीज मधून आणलं हो ना फ्रीज मधूनच आणलं पण म्हणलं मग 200 आणले होते तर आता हे एवढं मोठं आणलं उचलू मागून आणलं तर मग विचारलं होतं त्याला विचारून आणलं ना विचारलं मी म्हणलं आजीली दोन मध्ये दोन मापची दोन संकेत दादाले दोन तर ते म्हणे तो आबाजीला घेऊन द्या म्हणे ना अजून पाहिजे का म्हणतो काही लागलं असेल तर अजून घेऊन द्या म्हणतात काही ठेवू नको म्हणे असं म्हणे मला आता काय म्हणलं आता खरं म्हणलं का खोटं म्हणलं काय बोलतील काय नाही पण आता एवढं लेकरू का खोटं बोलते का बरं ठीक आहे ना त्याने दिलं ना तेच म्हणलं नाही उचलू नको आणतो बाबा माणूस आहे तिरकट्या म्हणून बाबा हेच नेलं तेच नेलं लय नाचुकला उली गोष्टी पाहिजे ती बरं आता ते ठेवून दे बाबू आपली तर काही फ्रीज नाही थैली ठेवून देऊ आपण आता तू चहा घे मस्त फर्स्ट क्लास ना मस्त आराम करा आता ब्लेड पाहिजे होती ब्लेडच्या पुढे आहे का ब्लेड आणा लागेल आता थांब जरा आम्ही दुकानात गेले की आणतो थोड्या वेळा ना चहा घेतल्यावर आता जाऊ द्या आजच्या दिवस राहू दे ब्लेड आणला मग नक्की आणलं ब्लेड पाहिजे मला आणते भाऊ ते आता पाठवतो मी त्याला आता मग चहा थंड होईल ना आपला आता चहा घेऊन घ्या आणि आता जात नको त्याच्या घरी जास्त मिरो मारो करू नको त्याच्या कामात नाही अडत या नाही जात बरोबर ठीक आहे म्हणलं घे बरं चहा गाऊन घे सगळ्याला दे एक कप आणि म्हणलं ते अंदर ठेवून देतो ते शेप पण काय आहे बाबा मोसम लेकराला काम येते उद्या शाळेत पाठवता येत घे म्हणलं लवकर हे गाय चहा गाय चहा पाणी झालं तर मी काय म्हणलं आपलं संकेत जगन तुम्ही दुकानात जाऊन थोडेसे खिडे आणता का रे मला कसं तार लावावं लागते ते बायाचे कपडे गिपडे वर कसं लटकवते माणूस आणि शिलाई मशीनचं सगळं ओके करून टाकतो मग मी म्हणजे कसं उद्यापासून सकाळपासून काम सुरू करतो तो आणतो ना थोड्या वेळात जातो खिडे घेऊन येतो सगळं सामान घेऊन येतो काही हरकत नाही मी काय म्हणतो बाई पाहिजे म्हणलं या बाईच्या बोलल्या येशील म्हणलं तू गोड बोलते ते बाई काम काढते बरं तू तिचे ब्लाऊज शिवून देशील फुकटा रे बाय त्या तयारी दिसून राहिली म्हणते म्हणून चहा पाहिला म्हणलं सांगतो तुला आल्या मावले ठेकावले होते तर बाय म्हणलं तुया काहीतरी मतलब आहे म्हणून तुला इथे थांबून राहिले ते म्हणून म्हणतो तू तिचे ब्लाऊज हे ते काही शिवून देऊ नको बरं पहिले ऍडव्हान्स घेतो तिचा कुठं करतो माशी मी काही इतकी साधी सोपी वाटून राहिली का ते पहिले तर म्हणतो बाबा 4 दिवस तर माझ्या हाय अंगावर तेच करू द्या मला मग काय मी माझं काम करतो मी काय त्या बाईची देतो शिवून फुकट फाकड पहिले ऍडव्हान्स घेईन तरच तिला सुरुवात करी तेच म्हणलं कसं समोरून राहायचं बाबा नाही तर कसं काम करून घेईन दिन हकरून 8 दिवसानं रुपये देत नाही मला खडकू आम्हाला माहिती आहे ना कशा आहेत ते भुसण्यानं सगळं सांगितलं मला आलं लक्षात आलं ना माझ्या ते बोलण्यावर येते लक्षात पाहतो मी आता एक तिचं ब्लाऊज शिवून देत नाही काहीच नाही करत जाऊ दे मग आता तू स्वयंपाकाचं पाहते का मग संध्याकाळचं मी जरा साफसूफ करतो अंदरचं बाहेरचं यायला काय ते चार्ट लावा लागते म्हणजे ते लावून देतो बरोबर चालते ना चालते काही हरकत नाही मी स्वयंपाकाचं बघतो आता पोरं तुम्ही ते दुकानातले खिडे वगैरे हे ते हतोडी आहे का म्हणलं आपल्यापाशी हातोडी आहे ना पण ते त्या दिवशी ते खिडे ठोकून गेले आहे ना मग ते तसे आहे इथंच आहे ते फक्त खिडे नाही खिडे आणलेच नाही मग आता खिडे जर नाही ठोकू दिले तर हे कपडे कुठे ठेवा आणि सामान कुठे ठेवा थैला कशा अटकवा काय करावं मग काही काळजी नका करू आपण संध्याकाळी बरोबर आता स्वयंपाक तू करत राहा मी तिकडे बरोबर खिडे ठोकतो सगळंच करतो काही नाही म्हणत ते त्याला माहिती नाही पुढे जाऊ तिकडे ठीक आहे ना BA ला ऍडमिशन घ्यायची का बरोबर घेऊन घ्या ना BA ला घ्या BSc ला घ्या चालते काही हरकत नाही मला आल्यानंतर भेटा तुम्ही तिथं आपण त्याच्यावर बोलू आता काय कोणतं घेता काय करता फी वगैरे हे ते सगळं नाही तसं नसते या लागते तिथं कमीत कमी सही तर करावं लागेल का नाही फोनवरच ऍडमिशन नसते होत ना दादा तेच म्हणलं तुम्हाला या लागेल तिथं हो ना 4 बाय त्याच्या वारात पाठवून मग झिंगू बुडी तिची सून आणि ते आपलं हे आपल्या शिवलाची बायको त्या भावांची बायको 4 जणी तिकडे पाठव आणि बाकीच्या 7 जणी त्याच्या वारात पाठव लक्ष्मणच्या झालं का ते त्याचं निधन झालं का ते लईचं वावर राहिलं होतं ते आता काय फोनवर बोलून राहिली का काय लाऊडस्पीकरवर बोलून राहिली समजून नाही राहिलं पुढच्यानं काय बोलावं काय आता हो ना मला माहित आहे ना तुम्ही मला मजूर लवकर सोडत नका जाऊ टाइमवर सोडत जा तिकडे मला फोन येऊन राहिलेत ना मग आता 2 फोन येऊन गेले मला ते लाईनी पाटलाचा फोन आला होता मजूर म्हणे 5:45 वाजताच गेलं म्हणे 5 वाजताची बोली असून म्हणून म्हणलं तुम्ही जराशे काळजीने काम करा अरे बापा रे बस करणं मला झालंच नाही का बा अरे मावशी ठेव हो निरा म्हणलं तुमचं का नाही निरा काम कमी निरा गोष्टी जास्त बाहेर तकड पण ठेव ना तू पैसे काय कमी घेतात का ते मजुरीचे मग बाबा म्हणलं तुला सांगून राहिली एका शब्दात नाही सगळ्या बाहेर आवाज दे जे येत नसेल त्याला येत नाही तर येऊ नका म्हणा मग कायमचं येऊ नका म्हणा मग ऐकत नाही वाटते मावशी तेच म्हणलं 10 बाय त्या सरपंच इकडे पाठवतो त्याचा फोन आला 10 बाय पाहिजे पराठीनी त्या वरच्या डुंगीत नाही तेच म्हणलं बाकीच्या 10 लक्षात इकडे 10चा बाकी इकडे तिकडे चिल्लर चाललं ते देवराज तिकडे 3 बाय रेग्युलर चाललं ते भाजीपाल्यासाठी सांगायचं काम नाही हो ना जे पैसे देते तिकडे पाठवत जा नि उधारवाले तिकडे नका पाठवू आणि पैसे नगदी मागत द्यायले ते सांगून राहिले आताच तुम्हाला हो मावशी आता बरोबर करतो मी तुमच्याशिवाय आई येत नाही ना बाय ऐकतच नाही अजिबा हो ना बसल्या हो बरोबर आता सांगतो मी द्यायले तू एक वेळ फोन करतो उद्या दुपारी हो बरोबर ठीक आहे करीन मी फोन आणि मला बाजारात दिवशी द्यायला पैसे देऊन देतो सगळे घर मालक ज्याच्या कामाला गेले ते सगळ्या वसुल्या चालू ठेव नाही तर लोक कसं घराभोवती फिरवत येतं तेच म्हणलं ठीक आहे ठेवतो मग मावशी मी काय म्हणत होतो हो थोडंसं होल्ड करा ना तुम्हाला सांगताना बोलतो मी तुमच्यासोबत म्हणलं मावशी थोडासा आवाज कमी ठेवणं म्हणलं इकडे आवाज नाही येऊन राहिला आमचा बोलणं सुचून नाही राहिलं म्हणलं आम्हाला काय थोडासा आवाज जरा आराम ठेवायचा फोनवर बोलू राहिलो ना आपण बाबा आता तुमचं तर लस झालं बाबा आता हे झाली ना आता काय बोलाय नाही का मला कोणाला सांग 4 शब्द सांगायला लागणार ना कोणाला फोनवर बोलायला लागणार ना का फोनवर बोलायची चोरी आहे का बाबा माझ रिचार्ज आहे माझ मोबाईल आहे माझ सर आहे तरी म्हणता की बाबा बोलू नका नसं नका तसं नका इतकं बाबा काय हे नका करू बाबा आम्हाला अरे मावशी थोडासा आवाज कमी ठेवायचा म्हणजे कसं इकडे बोलताना आता इकडे अडचण येऊन राहिला त्यांना इकडे कसं महत्वाचं म्हणजे मग आता आम्ही घरी काम टिकलं का म्हणलं आम्ही भाजी काय केली हिंदी विचारू राहिलो का म्हणलं वावरातली मजुराची आम्हाला सोय लावायला
तर बात सांगावर घेते ना बाई हे काय नाही तसं नाही ना मावशी तसं नाही म्हणणं तिचं की बा पुढच्याला कसं आवाज नाही हे पुऱ्या कॉलनीत आवाज चालला ना हे आजूबाजूचे लोक यायचे ना घराभोवती काय झालं बा कोणाच्या वरात काय झालं म्हणून म्हणलं थोडासा आवाज कमी स्पीकर कमी ठेवायचा. हो ना मग आता स्पीकर कमी झाला मा याच्यापेक्षा किती कमी करू एवढाच आहे मा याच्यापेक्षा कमी होत नाही मा काय काय आता तुम्ही तुमचा कमी करा नाही तर अंदर जाऊन घरात बोलवा. सांगा आता म्हणजे आता आपल्याच घरी ना आपण अंदर बोला म्हणते हो ना किती कसं बुडी आता काय बोला आता काय बोलता येत नाही काही. हो बरं बाबा तुम्ही म्हणसान तसं तुम्ही मोठे आम्ही लहान हो जाऊ द्या गरीबी आता कसं तरी निपटा लागेल हो फक्त जरा असा आवाज कमी ठेवा हो कॉलनीवाले जरा इथं स्टँडर्ड लोक राहते म्हणून म्हणलं जरा चांगलं नाही वाटत नाही इतका मोठमोठा आवाज भोंग्यासारखा. भोंगा आणि ना तुम्ही शिल्लक लावून राहिले बाबा आता म्हणजे काय आता बोलाव नाही का म्हणलं आम्ही इतका आवाज आहे इतका आहे मा आता स्पीकर एवढाच आहे मा ना पण थोडंसं कसं अभ्यास हे ते चालू असते जरा आवाज कमी ठेवायचा इकडे ऐकू येत नाही ना हे फोनवर बोलतो जरा आरामात बोलायचं इतकं नसते आवाज मोठा. बरोबर हो बाबा लय सांगू नका आता निरा म्हणलं काय इकडे हे नका करून ते नका करू म्हणजे इथं राहायला कठीण व्हायचं आम्हाला 8 दिवस कसे राहून कसे काढावं. मग जा ना मग लवकर बापा हो ना पण म्हणून म्हणलं तुम्ही इथं काही मजा नाही राहण्या तिकडे मजूर हे ते जसं कसं तुमच्याशिवाय टापटी पण बसत नाही जा ना तुम्ही मग जा ना तुम्ही हे बा मी जात नाही म्हणलं तुम्ही जा नका करू मला 8 दिवस मी जात नाही म्हणलं तुम्ही तुमचे काम करा मला करू द्या ते माझा फोन आला वाटतं अजून कोणाचा येतं म्हणलं अंदरच बोलतो हॅलो चला म्हणलं भाऊ मी लावतो 2 मिनिटात तुम्हाला चल म्हणलं चल अंदर चला आता काही खरं नाही बोलो मी ना काय म्हणते आता काय मजूर जातो म्हणते का मग चला लवकर चल झालं सुरू झालं चला आता बोला तुम्ही काय म्हणतात काय तुमचं काय मुलाचं काय BSc ला ऍडमिशन घ्यायचं आहे का BA ला झाला कन्फर्म झाला का मुलाचं मुलगा एक म्हणते तुम्ही एक म्हणता मुलगामध्ये BSc तुम्ही म्हणता BA करायचं काय तुम्ही सांगा ना पहिले तुम्ही तिथं या कॉलेजमध्ये तिथं सांगू शकता तिथं आपण करून घेऊ क्लिअर काय तर असं बरोबर चालते ना काही हरकत नाही मुलाच्या मनानं घ्या तुम्ही त्याला जे आवडते ते शिक्षण द्या त्याला नाही तर तुम्ही काही आपलं तुमच्या मनानं नका करू ना त्याला BA करा आवडत BA करू द्या तेच म्हणलं त्याला जे झेपावते ते करू द्या. काय गेलं इथून ना ते पुट्ट हट्टे बापा त्यानं काय नेला आता ब्रेडचा पुढं आहे का आम्ही तर बात चुकांना देऊ राहिलो नाही माणूस इकडे जरास लक्ष केलं की फ्रीजवरच फोकस ठेवू राहिलं पुरा फोकस फ्रीजवर आहे त्याचा आता आज दिवसभरापासून नाही लॉक करायला लागते फ्रीज आता त्याशिवाय पर्याय नाही दिसू मला नाही मला वाटते बुडीला सांगायला लागेल समजून जरा असेल लय झालं झालं नाही काही आपलं उचललं घेऊन चाललं नाही भेटतो दादा बुडीले हो पाहतोच ते काही सांगाच लागेल त्याला. अरे मावशी बाहेर आहे म्हणलं मावशी थोड्या 2 मिनिटं बोलायचं आहे म्हणलं मावशी अरे जगन संकेत इकडे भाऊ इकडे बाहेर आहे संकेत जगन अरे मावशी अरे आहे का नाही मला कोणी आवाज द्यायला तयार नाही काय करावं ते आता गेलं नाही पोट्ट बारकं ब्रेडचा पुढा घेऊन गेला कोण अरे आहे का नाही रे कोणी आवाज द्यायला काय बाहेर झालं का रे काय आवाज आला रे मग थाळकन धडण काय चालू आहे अभिन काय नाही अरे काय आहे कोण आहे रे काय चालू आहे रे अभिन तर ना बुडी आवाज देत ना ते बाई नाही देत ना हे पोट्टी नाही देऊन हे लाईन पोट्ट आता घुसलं घरात नाही रे यायला आवाज येत नाही का थांब आता पाहतो वरेच झाला का आता 5 लागायचं काय आहे अजून लावता का बस होते मला 4 झाले ना आता भरपूर झाले ना 2-4 झालेत ना पण आपण अजून लावायचे ना 2-4 राहिले लावायचे आता हे मल्टिपलचा झाला पाळ्याचा झाला आपला अंकाचा झाला अजून बाकीचे राहिलेत ना अजून मराठी जायचे. बाबा सर म्हणलं हे तर चित्रकथच केला वाटते बाबा यानं काय लावले 4 टन 8 टन बाबा ते काय त्या बाईच्या टेलरचे कपडे बाबा ताराही ठोकला खिये ठोकले बाबा काय लावलं रे बा सर काय धिंगाणाच लावते का या खोलीचा काय चालू काय म्हणलं मावशी आवाज देऊन राहिलो इतका आवाज ऐकू येत नाही का म्हणला हे काय करून काय राहिले म्हणलं खोलीचं तुम्ही काय करून राहिले तुम्ही बाबा हे 4 टन लावले बाबा कायच्या अभ्यासाची हो म्हणे पाठ करायसाठी पाहिजे म्हणे पाळे गिळे असं तसं दिले जरा ठोकून दिले हातोडी घेतली खिये घेतले ठोकले. अरे बापा तुम्ही ते भीतीत नाही ठोकता तुम्ही तरी मला ठोकतो काय चालू आहे आमच्या इकडे म्हणजे धगधग करते ना आमचं तुम्हाला काय माहित आहे हे किती रुपये खर्च यायचं लोन किती काढलेलं आहे याच्यावर सगळ्या खोलीचा धिंगाणा 2 वर्षात वाजवता का तुम्ही म्हणलं हे बाबा तुम्ही हे 4 गिरटे काढून टाका सर वगैरे हे ते कलरिंग सगळी वाया गेली माझ्या आता पण आता काय काढून टाकीन ना मग आम्ही काम झालं की सगळं लय नाही त्याला फक्त जरा फेविकॉल लावलेला आहे पोपडे निघते त्याचे त्या रंगाचे पोपडे निघते ना किती रुपयाचा रंग लावला माहिती आहे का ते पण आपण नसतात काम राजा काय तुम्ही एक करू राहिले ते टेलरिंगचं बिन ते कपडे इथं शिवणं हेच राजा आणि ते पोट्ट म्हणलं त्या पोट्ट्याला सांगा तुम्ही पोट्ट्याले तुमचं ते नातू काही घेऊनच चालला ते जे दिसलं ते उचललं बाबा आता काही आलं ते अजून त्याला ते आता शेप पण ते आणले ते तुम्हीच दिले म्हणते त्याला तुम्ही तर म्हणलं अजून त्याच्या आबाजीला घेऊन जाय. अरे बापा म्या कोणत्या हेतून म्हटलं हे काय आता कायच करावं याचे दिमाग आहेत का नाही जागा अरे हो ना खायचा नाही प्रश्न नेला नेऊ द्या पण म्हणलं हे आता हे ठोकू तरी नका बा कमीत कमी आणि त्याच्यावर जरा बंधन ठेवा तुम्ही पुरावर त्या नातावर तुमच्या निरा मला खेळ लावला त्यानं आतापर्यंत म्हणजे निरा फ्रीज पशीच असतील ते बरोबर सांगतो मी त्याला आता येऊ देणार नाही दरवाजा लावून घ्या तुम्ही तुमचा ते आता म्हणजे आम्हाला दरवाजा लावायला लावते म्हणजे आम्ही आमचं घर असून आम्ही दरवाजा लावा बरं हो दरवाजा लावतो बाबा पण म्हणलं तुम्ही आता त्याच्यावर जरासं लक्ष ठेवा आणि हे सगळे हे 4 काढून ठेवा भाऊ तुम्ही तुम्हाला सांगून राहिलो मी अजिबात काहीच चालणार नाही चिटोरा चालणार नाही याच्यात नाही काढतो आता थोड्या वेळातच काढून टाकतो तेच म्हणलं डबल लावायचं नाही काही इथं ते लाईट 2 लाईट चालू आहेत ना घरातले 2 लाईट चालू एकच ठेवान चालू बिल आम्हाला भर लागते भाऊ तेच म्हणलं तर सगळं भविष्यात आलं ना ते पाणी गिनी हे ते पाणी म्हणलं टाकी बातच खाली केली आता भरली म्हणलं मी मग आता जे लागेल ते लागेलच ना बाबा काय आता काय आम्ही काय पाणी उघडून देऊ राहिलो काय वाया गमावून राहिलो म्हणून नाही पण आता ते कसं सांगा आता तुम्हाला ते मावशी आता तुमच्या संघ आहेत ते बाई त्याला सांगा एक जण राम म्हणलं ती ऐकाल ना तुम्ही ते काही सांगू नका आता ते स्वयंपाकाला बसलेली आहे बाई हो तिला सांगा काय सांगायचं हो मी तर जात नाही एका शब्दात सांगितलं नाही पण आता कायच बोला आणि कायच करा बरं ठीक आहे बा जाऊ द्या आता जे झालं ते झालं आता पण आता त्या पोरावर तुमच्या नातावर लक्ष ठेवा आणि हे इकडे 4 गिट काढून टाका ते लाईट बंद करा द्या आणि पाणी जरा सांभाळून वापरा चला तुम्ही काय म्हणलं ते दारच लावून घेतो
लावून नाही घेते मग काय आपल्याला म्हणते दारा लावून घ्या म्हणते तुम्ही हो ते बुडी आपल्याला सांगून राहील मग आता सगळे आता वर गेलो मी बरं झालं गेलो वर हो ते पोरगं तर बरं लपलं का काय सांगा ते किचनमध्ये गेलं ते मी म्हटलं नाही मॅडम जाऊ दे खायची गोष्ट आहे पण सर खिये ठोकणं लावले जाईन हो दळ 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 आवाज येतं मला काय वरे बा का फोडता राजा हो ते बुडी मस्त आपलं हातोडी घेऊन मस्त खिये ठोकून राहिली चार्ट लावून राहिले पोट्टे फेविकॉल हे ते सरा खोलीचा धिंगाणा वाजून दिला ते लाईट सुरू काय पाण्याचा विचारच नको तू दोन खेप आता टाकी भरली मी दळ 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 पाणी सांडून सुरू बाप्पा कायच करा काय भाडे करू सापडावं मी आता म्हणलं कायच करा आता मग आता काय करा ते दोन बायापैकी एकही घरी जायला तयार नाही ना आता हे असे करून राहिले याचा आता काहीतरी करा ते इंतजाम करा तुम्ही जरा आता करावंच लागते ते आता कसं माझ्या नाका तोंडात पाणी चाललं ना आता हे पोट्ट लाईन सुचू देऊन नाही राहिलं आपल्याला घर बंद करून राहायचं पाहिजे आता नाही ते आलं की काही ना काही नेतेच ते आता मी त्याचा मार्ग लावतो काहीतरी मार्गस्थ करतो त्याचं काम या बुडीले जर नाही पाठवलं तर नावाचा नाही मी आता पहिले या पोट्टेला पाठवावं लागते पोट्ट गेलं की ती बुडी चालली जाते करतो मी ते करा मी आता आलं माझ्या डोक्यात काय करायचं आता असं झालं का तेच म्हणलं तुम्हाला काही सांगायचं काम नाही आता तुम्ही काहीतरी फंडा यायला दाखवूनच द्या म्हणजे समजलं पाहिजे काय मानमुळे काय चीज आहे हे बुडी हे त्याचं तिचा नातू आणि ते बाई बी सगळे गेले चालते पण तुम्ही काही करून यायले उद्या तुम्ही लवकरात लवकर रवाना करा ना तू आता गमतच घेतो तू हे सगळे वसुली करतो पैसे मी जे झालेला खर्च आहे ते आणि यायले इथून उद्या संध्याकाळी नाही परवा दिवशी सकाळी बिलकुल यायला नाही पाठवून मला म्हणतो आता झाला आता उद्या विषय संपला यायचा बस विषय क्लोज बाकी काही करा पण त्या बुडीले त्या नाताले कोणत्या हालतीतून बाहेर का 8 दिवसही नाही सीन होते काय 4 दिवसही नाही होत मला बस आजचे दिवस आहे ते उद्या झालं तर संध्याकाळी जाईल नाही तर परवा दिवशी सकाळी तिला गुणायलाच लावतो मी पाहिन तू आता माझी शक्कल आता आली माझ्या डोक्यात आता काय करायची सांगतो मी तुला सकाळी बरोबर आता सकाळी 9 वाजता बिलकुल राळा होणारच आहे काही वांधा नाही काय म्हणलं कायसाठी बोलावलं बाबा इथं कायसाठी आणलं म्हणलं गाडी तर आता अजून काय काढतो तुम्ही उकरून आता गाडी आता जागेवर आहे ना काढली नाही ना मी मावशी गाडीच नाही ना हे गाडीकडे पाहा ना माझ्या गाडीकडे पाहा तुम्ही हे गाडीचे पाहा तुम्ही हे पहा किती क्रॅश पाडले पाहा तुम्ही रबिंग करावं लागते त्याला आता सगळं ते त्याचे ते क्रॅशेस काढावं लागते आता 2-2.5 हजार 3-4 हजार रुपये खर्च आहे म्हणलं ते पाहून घ्या गाडीचा सरा सत्यानाश करून टाकला माया कोणा केलं कोणा म्हणलं मग ते कोणाला म्हणून कोणाला राहिला तुम्ही म्हणून कोणाला म्हणजे अरे मी पाहिलं ना बाबा तुमचा नातू हे पिस्तुले काय नाव आहे त्याचं ते मग त्यानं हे असं बिलकुल असा गोटा घेतला चिपोरा पूर्ण असं बिलकुल असा घासतच नेला ते पुऱ्या गाडीचा धिंगाणात दिला ना बाजू मग आता हे गाडी कुठे नेता येता ते का आता मी चाललो होतो मी म्हटलं चला बा निघा आज गाडी न्या बरेच दिवस झाले बंद आहे अशाने बंद पडायची शेवटी आता मला हे दिसला तालता मोरा आता हे काय करायचं म्हणलं काय नुकसान कोण भरपाई करायची एक चालूच आहे ना खा प्याचं म्हणलं काही दिले किलो 2 किलो शेप नेले काय कोणतं जे दिसलं मोसंबी दिसली नाही बा बिरेड नेली नाही बा म्हणलं का मी तुम्हाला काही पण आता हे असे नुकसान जर करत असतील आम्ही काय म्हणजे काय भाड्यानं म्हणजे 2200 रुपये काय 22,000 रुपये लोकांना खर्च होऊ देऊ का म्हणलं आमचा नुकसान आमचं नाही कुठे बोलता तुम्ही माना तू इकडे आलाच नाही मग इकडे काय आला तुमच्या घरात येत जाय तुम्ही दरवाजा लावून घेतला आता खोलीतच आहे मग कालच गेला होता तुम्ही म्हणता आज पाळले नसं झालं तर झालं काय तुम्ही ऐकतच ना बा मावश्या तुम्ही तुमचंच लावता अरे मी प्रत्यक्ष पाहिलं दिले मी डोळ्यानं पाहिलं दिले मग त्यानं बाय वरबळा त्याच्यावर काढलेले ओरखडे सगळं बिलकुल असं गाडीचं तुम्ही पाहता किती नुकसान झालेलं आहे 4,000 रुपये नुकसान आहे पण कमीत कमी तुम्हाला 2,000 तरी भरा लागेल ती हे कसं हे मला पटलं नाही ते 2 नाही 1 नाही महापुरा आमच्या नात्याने केलंच नाही काही सांगता तुम्ही बाबा काही लावता का आता काय आम्ही ओळले का म्हणलं मग त्या काही जगण्याला संकेत ओळले यायला ओळले का म्हणलं मग नाही तुम्ही कुठेच बोलता आमचा नातू नाहीच ना आला इकडे ते काय सोडा ना हे इतकं कुठे नाही ना पोरगं ते खा प्यायला असं काय बाकीचे असे कामं नाही करत काही ते नाही तसं ऐकतच नाही बरं झालं ते बडभोले बोलावलं आले वाटते नाही का अरे बडभू या बरं इकडे हो पा तुम्ही जरा नुकसान पा म्हणलं हो ऐकायला तयार नाही या इकडे काय म्हणत बा काय होतं म्हणलं कायसाठी बोलावलं फोन केला आणि हे झालं ते झालं काय अरे काय राजू बडभो तुम्ही पाहा आता आता हे संकेत तुमचा हे पाहिजे जगन याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आपला पण हे मावशी आल्या हो एक तर तुमच्या सासूबाई इथंच आहे 4-4 5-5 जण इथं मला खाऊ घालायला आले स्वयंपाक करायला हे आम्हाला किती नुकसान आहे सांगा आता चला बा सैन केलं मी काही हरकत नाही पण आता हे पोट्ट लाईन हे पहा म्हणलं गाडीचं किती त्यानं ओरखडे ओढले दिले पुरं गाडीचं बिलकुल आता मला रबिंग करावं लागते त्याला पॉलिश करावं लागते न्या लागते का नाही आता सर्व्हिसिंगले सांगा तुम्हीच सांगा आता हो आहे म्हणा झालं नुकसान होले का हो इथं जरा क्रॅश दिसून राहिले जराशी नाही ना पाहा तुम्ही ते गाडी नेता येते कुठं कोणी म्हणून काय गाडी आणली साहेब एवढी मोठी गाडी पाहिजे का पहा बरं किती ते धिंगाणा गेला ते ओके केल्याशिवाय नेता येते कुठं आता नाही ते आहेच म्हणा पण आता काय करता का आता लहान लेकरं काय म्हणता येत नाही आता त्याला कसं आपण आता त्याला काय नॉलेज असते का त्या गोष्टीचं कसं आलं म्हणा आला देव केला असं काम आहे द्यायचं नाही पण असं नसते ना आमचं नुकसान होऊन राहिलं नाही त्यातनी पण मी काय म्हणलं यायला समजून सांगितलं की बा एक जण थांबा आजी बाईला म्हणलं तुम्ही जा नाताला घेऊन जा ऐकायला तयार नाही तर आता म्हणलं बा त्याला ना एक तर काहीतरी समजून सांगा त्याच्या घरच्या त्याच्या पोराला फोन करा आणि त्याला फोन करा अजून आपलं तुमचे सासरे बा त्याला फोन करा मला मीटिंग घ्यायची आहे कोण राहते काय राहते हे सगळं कसं काय बा आम्ही करायचं हे नुकसान कोण भरून द्यायचं ते सगळं आता त्याच्यावर चर्चा होईल संध्याकाळी मीटिंग घ्यायची आहे मीटिंगचं काही गरज नाही ना जाऊ द्या जे काय खर्च येईल ते पाहून घेऊन आपण पुढे आता जाऊ द्या आता लहान लेकराचं काम आहे द्या सोडून तेवढं आता काय विषय करता ते विषय म्हणजे आता किती नुकसान करून राहिले पोरगं मग आता असं एक टीव्ही फोडणे काढली त्याचं ते भावाला आता चुलं जगनचा त्यानं 1,500-3,000 रुपये नुकसान केलं आमचं टीव्हीचं ती दुरुस्त करून घेतली कशी आम्ही मग आता हे या पोरांना गाडीचं काम काढलं बरोबर ठीक आहे ना मग काय म्हणणं काय मग आता त्याला बोलावून घेऊ फोन करू द्यायला हो ते कसं त्याला सांगून द्या एक वेळ टच करा म्हणा असं आहे म्हणा बा संध्याकाळी या म्हणा नाही तर मग खोली सोडा म्हणा मी काय बोलास ते त्याला सांगतो समजावून आणि मग काय विषय नाही पडला ठीक नाही तर आपली खोली बंद करा ते काही पुरत नाही मला बरोबर ठीक आहे करा तुम्ही जे म्हणलं बा म्हणलं बाळू तुम्ही फोन करून देता झुंबरले घरी जा फोन करा द्यायला काय हरकत नाही ये म्हणा तू कायची मीटिंग घेतील काय मला आता नाही बा म्हणलं काहीच केलेलं नाही मी सिद्ध करी मी काय कमी नाही सिद्ध करायचं कामच नाही ना मी प्रत्यक्ष पाहिलं ना घरची पाहिलं मग आम्ही स्वतः प्रत्यक्ष आम्ही सांगतो ना
हो हो असू दे काय येऊ दे त्याले. हो बोला मीटिंग बरोबर काय ते भरवा दे. हो, खोली नाही सोडत आणि काहीच नाही. पाहू काय होते. खोली नाही सोडत नाही का आता सोडायला लावतो हो ना भराले 4,000 नाही तर मग नाही का पाहा तुम्ही आता दाखवतो इंगा यायले पुरं वसूलच करतो ते शेपाचे सगळे पैसे बरोबर ठीक आहे ना मग येऊ द्या तुमच्या पोराले आणि ते तुमच्या सासरेबावाले हो अजबरावले फोन करा तुम्ही संध्याकाळी येऊन जा म्हणा. हो करतो ना आता घरी गेलो की बस फोनच करतो मी करतो निपट करू आपण संध्याकाळी बसू ना काही हरकत नाही. होते ना आता मुश्रा भाऊ तुम्ही राहिला गडबड करता बा आता एक करायला लागते आपल्याला झालं ना आता फवारणी यंत्र होत राहिलं ना आता दुसरा ट्रॅक्टर घेतला 2 ट्रॅक्टर झाला तर लाईन पडला तो टेन्शन काय घेऊन राहिले. हो ना मग आता कसं आमचं ट्रॅक्टर बिघडलेलं आहे म्हणून नाही तर आमच्याच ट्रॅक्टरनं फवारणी केली असती ना आम्ही. हो आता तुम्ही म्हणे आणतो आता करून घ्या बा आता मावारातनी लवकर. बस आता करतो तुमच्याच वारात करतो एवढं झालं की आता बस काही वादा नाही. आता हे बाळभाऊ काय फोन लावून राहिला आता ती उतारा झाला गेले जेवण करून आता काय राहिले बोला बाळभाऊ बोला काय कसं काय लावला फोन राजा गडबडी थांबला फवारा चालू आहे काय लवकर सांगा म्हणलं. तुम्हाला तर नीतच गडबड असते काही बी हो आता मी काय म्हणतो ते आहे का पहिले ते आईले पाठवलं ते काय पोराला काही गरज होती का पाठवायची म्हणलं ते बारकेले काय नाव त्याचं पिस्तुलेले त्याला काय केलं तिथं त्याला काय त्याचं काय अडचण आहे त्याला तिथं काय अडचण आली म्हणलं. काय सांगता राजा तुमचं पोट्ट राजा तुमच्यावरच गेला ते मग काय सांगा तुम्हाला मग मानमुळे पुरा बिलकुल असा परेशान झाला कोमात गेला ते मग मला म्हणे बा एक फोन लावा म्हणे त्याच्या बापाले इथं मीटिंग घ्या म्हणे तुम्ही ते संख्याचा बुडा दोघाला बोलावलं बा संध्याकाळची येता म्हणलं त्या मानमुळेच्या घरी बोलून घेता काय ते 2 शब्द मोठा कोणत्या करून राहिला म्हणते निरा म्हणलं परेशान केलं म्हणते त्यानं. माय मी दादा नसता ताप लावला राजा काय बुडीला म्हणलं तिकडे जाऊ नका हे काय झालं तर बुडी राहिली हे पोरं कसं डोक्यावर चढलं म्हणते बरं ठीक आहे मी जातो संध्याकाळी काय मीटिंग घेतो बरे का. ते काय मीटिंग घेतो म्हणते आमच्या सासूबाई बी तिथंच आहे तुमच्या घरचे तुमची आई बी ना ते पोट्ट बी ना ते 2 जण ते बी सरी जत्रा झाली म्हणते तिथं इतके जण असते का म्हणजे खोलीत नाही पाण्याचं नुकसान ते लईन जाऊन राहिलं नसं झालं लय सुनावलं मला त्यानं आता कसं काय आता जाऊ दे म्हणलं बा आपले जाबू ना तुम्ही ते कसं बोलून घेता बरोबर आणि काय ते करून घेता बरोबर ठीक आहे ते काय मला वाटतं बहुतेक 2,000 फटका आहे तुम्हाला. 2,000 कमावते माणूस राजा हे काय रोजच्या रोज काय लागलं बरं ठीक आहे ना सांगतो मी सांगतो काय आहे ते बुडी भांडण नाही करू राहिला काही वादा नाही ना ते सोडा ना ते तर होणंच आहे म्हणते 2 खेप जमगली म्हणते मग काय सांगा आता एक कोणत्या गोष्टी सांगू तुम्हाला तुम्ही या ते पहा काय ठीक आहे मग ठेवतो मग.